नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। वांगे घेतलेले आहेत मी आवश्यकतेनुसार कट करून मोठ्या मोठ्या फोडी कापलेल्या आहेत। त्याला असे देठसुद्धा ठेवलेले आहेत। कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, धन्याची पावडर, जिरे, तिखट, हळद आणि तेल। सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकूया। आता थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण फोडी टाकूया। पूर्ण फोडी टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये। आता आपण याला हलवूया थोडंसं कलर बदलेपर्यंत। हे बघा कलर बदललेला आहे। थोडीशी हळद टाकूया याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता याला परत मिक्स करून घेऊया। मिठाने थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं। आता आपण याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि साईडच्या गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। आता दुसरी कढई घेतलेली आहे मी, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे। याला परतून घेऊया। हे बघा आता याच्यामध्ये लसूण सुद्धा टाकूया आपण। हे बघा छान असं आता कांदा आणि टोमॅटो आपला नरम होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपला टोमॅटो सुद्धा नरम झालेला आहे। आता आपण याला थंड करायला ठेवूया। आता इकडे बघूया आपले वांगे झाले का नाही। हे बघा छान असे वांगे मऊ झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कांदा, टोमॅटो आणि लसूण जे भाजलेला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे। याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। थोडंसं जिरं टाकायचं आहे। आता याच्यामध्ये आपली कोथिंबीर आणि टोमॅटो असल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज नाही आहे। हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल टाकूया आवश्यकतेनुसार। जिरं टाकायचं आहे थोडं आणि आपण वाटलेली ग्रेव्ही आहे ती टाकायची आहे। हे बघा पूर्ण टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये। आता याला छान असं हलवून घ्यायचं आहे। मी थोडंसं पाणी टाकून तेही टाकून देते याच्यामध्ये। हे बघा छान असं तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार तिखट टाकायचं आहे। धन्याची पावडर टाकायची आहे। हे बघा हळद थोडीशी, चवीनुसार मीठ। आपण अगोदर फोडींना सुद्धा मीठ वापरलेलं आहे, त्यानुसार मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हे फोडी टाकायच्या आहेत। आपल्या अगोदरच थोड्याशा फोडी जे आहेत त्या शिजलेल्या आहेत। आता थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, जास्त नाही थोडंच टाकायचं आहे।
आणि याला कमी गॅसवरती शिजवायचं आहे आपल्याला। थोडंसं हे बघा, बघते शिजले का तर। थोडंसं आणखी शिजू द्यावं लागते, थोडंसं आणखी शिजू देऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही भाजी शिजलेली आहे। आता मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।